हॅलो एव्हरीवन. तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा व्लॉगमध्ये. आज माझ्यासोबत आहे ओथनियल. से हाय. हाय. से हाय गाईज. हाय गाईज. गॉगल. वाव, सो नाईस. Oh, looking so handsome boy. Handsome boy. अरे ओके, तर आम्ही बाहेर जाणार आहोत. हां, बाहेर जाणार आहोत आम्ही. सकाळपासून नुसते नखरे सुरू आहेत आमचे. काहीच काम करून नाही दिले त्यांनी मला आज. किचनमध्ये गेले तरी मम्मा भूर जायचंय, भूर जायचंय, भूर जायचंय, तेच सुरू आहे त्याचं. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू आहे. सो फायनली आम्ही बाहेर जात आहोत. पुढचा काय प्लॅन आहे माहीत नाही, पण 2-3 कामं आहेत जी नेहमी आपण करतोच रेग्युलर, की जसं की डीमार्टला जाणं इकडे तिकडे. तर ती कामं झाल्यानंतर मग असा विचार चालला आहे की ह्याच्या आजीकडे जायचं आहे, म्हणजे माझ्या मम्माकडे. तर मग तुम्हाला मी सांगेनच की पुढे आम्ही काय करणार आहोत ते. Stay tuned. बाहेर जायचं म्हटलं की ओथनियल नेहमी खुश असतो, नेहमी हॅपी असतो. हो ना पिलू? हॅपी असतो ना तू नेहमी? त्याची बॅग घेतलेली आहे, बरंच सामान घेतलंय, कारण तो त्याच्या आजी सोबत गावाला जाणार आहे, त्याच्या पणजोबाला भेटायला. आता कुठं चॉकलेट? तुला दिले होते ना मी सकाळी, केवढे सारे खाल्ले तू चॉकलेट्स. आता उद्या, आत्ता नाही. कुठे चढतोय? काय वर? स्काय कुठे? स्काय कुठे? व्हेरी स्काय. स्काय हे बघ, स्काय. ओके, शो मी नोज. व्हेर इज युअर नोज? आईज, हेअर, टंग, माउथ, chin, cheek, ears. ते इयर आहे, चिक नाही आहे. उम्मा. अशी दे ना तू किशी मम्माला. सगळं मूडवर आहे. जेव्हा त्याचा मूड असतो तेव्हा तो किस करतो, सगळं करतो, खेळतो. आपण बोलायच्या आधीच आईज, नोज, हेअर, स्काय सगळं दाखवतो, पण आता नाही. जेव्हा मी कॅमेरा ऑन करते तेव्हा त्याचे नखरे सुरू होतात. तो डॅडीचा गॉगल आहे, तुझा दिला होता ना मी. व्हेर इज युअर गॉगल? कुठे आहे गॉगल तुझा? बघ मागे असेल, मागे ठेवलाय ना तू. तो डॅडीचा आहे, तो तुझा नाहीये. Grace, surprise for you.
दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. एक्सेप्ट नव्हतं केलं की असं काहीतरी होईल किंवा सरप्राईज भेटेल. बघूया पुढे अजून काय आहे. खूप छान क्लायमेट झालं आहे, पाऊस पडला आहे, खूप फ्रेश वाटत आहे. मी तुम्हाला दाखवते आजूबाजूचं वातावरण. तर आता खूप जास्त भूक लागलेली आहे. अरेबियन बाईट्समध्ये जायचा प्लॅन सुरू होता, पण ते खूप जास्त लांब आहे, इथून जाऊ शकणार नाही, टाईम जाईल. सो माझे मिस्टर म्हणत होते की आपण पिंपळे सौदागरमध्येच बघूया काही खायला आहे का ते. असं खूप भूक नाही आहे, पण काहीतरी असं टेस्टी किंवा चटपटा असं लाईट काहीतरी खाऊशी वाटतंय. सो बघूया कुठे आम्ही जाऊ ते मी तुम्हाला सांगतो. आहे तुला काय खायचं आहे? पिझ्झा खायचा आहे? पिझ्झा खायचा? अजून काय खायचंय तुला? दुसरं नको ना, पिझ्झा नको. दुसरं काहीतरी पिझ्झा. दुसरं काहीतरी सांग. नको ना, तू खात तर नाही, नुसतं बोलतो हा पिझ्झा पण बिलकुल खात नाही. नाही, दुसरं सांग काहीतरी. पिझ्झा खायच्या. खूप भूक नाही खरं, असं एकदम म्हणजे प्रॉपर जेवण नाही, इच्छा आहे असं काहीतरी वेगळं खायचं आहे, लाईक अरेबियन फूड वगैरे. त्यामुळेच आम्हाला अरेबियन बाईट्समध्ये जायचं होतं, पण इथून खरंच खूप लांब पडेल, मग नाही जाऊ शकत. बघू पिंपळे सौदागरमध्ये असं काही आहे का जरा वेगळं खाण्यासाठी. पिझ्झा खायचंय असं तो बोलतोय. नाही, नो 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 नो. हॅलो गाईज, फायनली आम्ही अरेबियन बाईट्समध्येच आलो आहे. खूप इच्छा होती खाण्याची आणि औंधमध्ये ते सापडलं. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा मी वाकड साईडला गेलो होतो, ते लांब होतं, पण त्यांचीच ब्रँच इथे आहे. सो आम्ही या ब्रँचमध्ये आम्ही आलो आहे. सो बघू टेस्ट कशी आहे. सेम ब्रँच असेल तर टेस्ट सेमच असणार आहे, पण तरी पण बघूया कशी आहे टेस्ट इकडची. हे खाल्लं होतं सहान प्लेटर, पण त्याची टेस्ट एवढी नाही आवडली मला. जर खूप मसाला खायची सवय असेल, मसाला झणझणीत एकदम टेस्टी, तर मग तुम्हाला ते नाही आवडणार. त्याचं नाव आहे सहान प्लेटर, कारण ते खूप माइल्ड असतं, त्यामध्ये काहीच मसाला किंवा चटपटापण असं काहीच नसतं, एकदम माइल्ड. फक्त मीठ, ब्लॅक पेपर, त्यांचे जे नॉर्मल मसाले असतील तेच. तर यावेळेस तर मी ते नाही, हे ट्राय करणार आहे, हुमूस विथ शोरमा चिकन. लेट्स सी हे कसं असेल. मला थोडंसं मसालेदार किंवा असं चटपट आवडतं. मसाला म्हणजे खूप मसाला नाही, पण इंडियन टेस्ट किंवा इंडियन स्वाद जो मसाल्यांचा असतो तो. तर हे कसं लागतं बघूया. लेट्स सी. गाईस, हे खूप छान आहे, टेस्टी आहे. अँड हेल्दीसुद्धा आहे, तुम्ही हे ट्राय करू शकता, खूप जास्त टेस्टी आहे. हॅलो एव्हरीवन, आता खाऊन झालेलं आहे. आता मी वेस्टर्न मॉलमध्ये जाणार आहोत, कारण रेग्युलर यूजसाठी फुटवेअर्स घ्यायचे आहेत. बघूया तिथे कसे मिळतील ते. पण फूड खूप छान होतं, खूप टेस्टी आणि सोबर होतं एकदम. प्लीज ट्राय करा. मी तुम्हाला तसं पण नाव सांगितलेलं आहे, तुम्ही कुठे पण अरेबियन बाईट्समध्ये जाल तर ती डिश तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. खूप मसालेदार नाही आहे, झणझणीत नाही आहे, एकदम माइल्ड आणि एकदम डिसेंट आहे.
आणि खूप छान, मला तर आवडलं. आणि मेन म्हणजे हेल्दी आहे. त्यामध्ये मिओनीज किंवा सॉस वेगवेगळे किंवा असं जे हेल्थसाठी चांगलं नाही आहे असलं काही त्यामध्ये टाकलेलं नाही आहे. त्यामुळे अरेबियन फूड हे मला खूप जास्त आवडतं, कारण ते छान बनवलेलं असतं आणि त्यांचं जेवण पण खूप सोबर आणि टेस्टी असतं. तर मस्ट ट्राय कराल. वेस्टर्न मॉलमध्ये आम्ही आलो फायनली. फुटवेअर्स घ्यायचे, तर बघू कुठे चांगले आहेत. फर्स्ट तर आम्ही बाटामध्ये जाऊ, कारण बाटामध्ये एवढे स्टायलिश नसतात पण खूप कम्फर्ट असतो त्यांच्या चप्पल्समध्ये, शूजमध्ये. तर बघूया. हॅलो एव्हरीवन, फुटवेअर मी घेतलं आहे. मला रेनी सीझनसाठी हवं होतं. खूप स्टायलिश नको होतं, एकदम सिम्पल आणि सोबर, की मी जे पटकन घालू शकते आणि माझ्या क्लासेसला जाणं येणं, म्हणजे रेग्युलरसाठी मला इझी जाईल असं मला हवं होतं. कम्फर्ट झोन पाहिजे होता. तर मी आता दाखवू शकत नाही, राहून गेलं व्हिडिओ काढायचा, कारण ओतनियल पण खूप जास्त थकला होता आणि त्याला खूप झोप आली होती. सो त्यामुळे मला काही पुढचा व्हिडिओ टाकता नाही आला. पण मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल की मी कोणते फुटवेअर्स घेतलेत ते. सो आजचा दिवस इथेच एंड होतो आहे. त्याच्या आजीकडे चाललो आहे आम्ही त्याला सोडायला, कारण तो गावाला जाणार आहे त्यासाठी. सो गाईज, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर, सी यू.